नोटबंदी लक्षात आहे काय? तुम्हाला फटका पडला नव्हता? रांगेमध्ये तुम्ही उभे राहिले होते, काहींचे मित्र सुटाबुटातले मित्र उभे राहिले होते, तुम्ही राहिला होता. मग सगळं अंगावरती येते म्हटल्यानंतर रडून कोण बोललं होतं? मुझे सिर्फ 100 दिन दे दो, बाद में आप जो बोलेंगे वो सजा मंजूर है. कोण बोललं? मग आता ज्या तारखेला नोटबंदी जाहीर झाली ती तारीख आठवा आणि आजपर्यंतचे दिवस आठवा की मोजा. जवळपास 2700 पेक्षा जास्त दिवस होऊन गेले, त्याच्यात त्यांचे 100 दिवस कधीच होऊन गेले. पण नोटबंदी नंतर जे काय तुम्हाला मिळणार होतं अजून कुठे गेलं ते? मोदी की गॅरंटी म्हणे, मोदी की गॅरंटी. कसली गॅरंटी? गॅरंटी यांची हीच आहे. मी मागे सुद्धा सभेत बोललो, यांची माणसं सगळीकडे फिरतात. म्हणजे भाजपचं आता काय झालंय मुकुलजी, व्हॅक्यूम क्लीनर झालेला आहे. व्हॅक्यूम क्लीनर तुम्हाला शेतकरी दारांना तुम्हाला नाही कळणार, शहरी भागामध्ये असतो. म्हणजे तो असा एक दांडा असतो, पाईप. मग टेबलाखाली खुर्चीखाली कुठल्या फटीमध्ये काय धूळ असली का ते दांडकं घालायचं, मग ती धूळ सगळी खेचून त्या मशीन मध्ये येते, त्याला म्हणतात व्हॅक्यूम क्लीनर. मग तशी यांची भाजपची माणसं फिरतात आणि कुठल्या कुठल्या पक्षामध्ये कोण कोण भ्रष्टाचारी आहेत ते शोधतात. मग लावतात त्यांचं व्हॅक्यूम क्लीनर, भ्रष्टाचाराला आत घेतात, धुवून टाकतात. अब तुमको कुछ नहीं होगा, ये मेरी गॅरंटी आहे, मोदी की गॅरंटी आहे. मग मोदीजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्यावरती ही पाळी का आली? आज ठीक आहे, माझ्यासोबत काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, कम्युनिस्ट आहे, संभाजी ब्रिगेड, सगळे सगळे महाविकास आघाडी आहे. पण गेल्या वेळेला तर आम्ही तुमच्या सोबत होतो, एक शिवसेना म्हणून आम्ही सोबत होतो. शिवसेना सोबत होती त्यावेळेला तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रचाराला किती वेळा आला होता? 2, 3, 4 सभा जास्तीत जास्त घेतल्या असतील. पण आज तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात जावं लागतंय, दारोदारी भटकावं लागतंय, मतांची भीक माझ्या महाराष्ट्राकडे मागावी लागते. कारण तुम्ही आजपर्यंत कोणी केलं नाही ते पाप गद्दारांकडनं करून घेतलं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याला कलंक लावण्याचं पाप तुम्ही तुमच्या गद्दाराच्या माध्यमातून केलं. उद्धव ठाकरे संपवलात ना तुम्ही. संपूर्ण मोदींपासून शहांपासून देशातला संपूर्ण सगळा भाजप आज माझ्या अंगावर येतोय. उद्धव ठाकरे. अरे एक साधा माणूस त्याचा पक्ष चोरला, त्याचं चिन्ह चोरलं, वडील चोरायचा प्रयत्न केलात, पण अजून जनता तुमच्या सोबत येत नाही. त्याला मी काय करू? तुमचं पाप आहे ते. संपवताय ना उद्धव ठाकरेला, संपलाय ना उद्धव ठाकरे. मग का महाराष्ट्रामध्ये येत आहे? सोडून द्या. नकली शिवसेना म्हणे माझी नकली शिवसेना. ही बघा, नकली शिवसेनेचा असली दणका तुम्हाला येत्या निवडणुकीत दाखवतो. नकली शिवसेना म्हणता या देशभक्तांना आणि हे जे भगवे आहेत याच शिवसैनिकांनी. मोदीजी तुम्हाला गेल्या वेळेला एकदा नाही 2 वेळा पंतप्रधान पदी बसवण्यासाठी मरमर मेहनत केली होती, घाम गाळला होता, कष्ट केले होते, उन्हातानाची पर्वा केली नव्हती आणि सरळ आज तुम्ही त्यांना नकली हिणून जाता. अरे नकली शिवसेना म्हणाला ती काय तुमची डिग्री आहे? तुमची डिग्री वाटली तुम्हाला की काही दाखवलं तरी चालेल? पण एक तर यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा हातामध्ये घेतलाय त्या शिवरायाच्या मावळ्याला तुम्ही नकली म्हणता. मोदीजी तुम्हाला ह्याची किंमत या निवडणुकीत महाराष्ट्र तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आज आणखीन एका गोष्टीसाठी मी पत्रकार परिषद घेतली, बघितले का तुम्ही? काय विषय होता? जरा बोला ना, जोरात द्या घोषणा, जोरात. बरोबर ना? हे भवानी माता आणि शिवाजी महाराज आपल्या हृदयातून कोणी काढू शकता? अरे तुमच्या 700 पिढ्या उतरल्या तरी माझ्या महाराष्ट्राच्या हृदयामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी माता बसलेली आहे तिला तुम्ही 700 पिढ्या उतरल्या तुमच्या तरी तुम्ही काढू शकणार नाही. हे जे गाणं आज तुम्हाला ऐकवलं, मशालीचं गाणं, मशाल गीत, काय आम्ही घोड मारले तुमचं? आम्ही बोलणार जय भवानी जय शिवाजी. मी आज सुद्धा बोलतो, उद्या सुद्धा बोलतोय. निवडणूक आयोगामध्ये हिम्मत असेल तर माझ्यावरती कारवाई करून दाखवा. तुम्ही जय श्रीराम म्हणता, आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणतो.
तुम्ही तिकडे कर्नाटकामध्ये बजरंग बली की जय बोलून मतदान करा म्हणता. अमित शहा तिकडे मध्य प्रदेशमध्ये तुम्ही जर का आमचं सरकार बनवलं तर तुम्हाला रामललाचं दर्शन मोफत देऊ म्हणता. आम्ही तसं बोललोय, पण आम्ही आमच्या भवानी मातेचा गजर केला. कारण भवानी माता आमच्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, छत्रपतींचं कुलदैवत. ती भवानी माता, अरे तिला वंदन केल्याशिवाय आणि तिला वंदन करूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. ती माझी भवानी माता, तिचे आशीर्वाद हे माझ्या जनतेच्या रूपाने माझ्या समोर बसलेले आहेत. पण तुम्ही वेडेवाकडे काही कायदे कराल. एक तर तुम्ही म्हणजे निवडणूक आयोग, तुम्ही माझं नाव, शिवसेनेचं नाव गद्दारांना दिलं, माझं चिन्ह त्यांना दिलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला आम्ही दाखल केला, आम्ही लढतो आहोत. आणि मला खात्री आहे की लोकशाही अजूनही जिवंत आहे आणि ती जिवंत ठेवायला माझे मर्द सैनिक सगळे बसलेले महाविकास आघाडीचे हे कार्यक्षम आहेत. आपण जे लढतो आहोत ते त्याच्यासाठी लढतो आहोत. हे 50 खोके तुम्ही जे ओरडताय ना, हे असं खोकेबाज सरकार हे तुमच्यावरती राजवट करते, तुम्हाला चालतंय? मग तुमच्या मताला किंमत काय? जर खोके देऊन जर मी गद्दार घेऊन सरकार स्थापन करणार असेल तर मी निवडणूक लढवत नाही. येऊ दे किती लोक, मी काय खोके फेकतो आणि गद्दाराने विकत घेऊन मी होतो ना पंतप्रधान. ही जी काही वृत्ती यांनी आणलेली आहे भाजपाने, म्हणजे एक तर जे त्यांच्याशी लढतायत, देशासाठी लढतायत, त्यांना बदनाम करून टाकायचं, कुटुंबाची बदनामी करायची, वेडेवाकडे आरोप करायचे. आणि एक तर भाजपामध्ये या नाही तर तुरुंगात जा. काही नेबलेट लोक गेली. जसं मोकुलजी तुम्हाला माहिती असेल, जागा वाटपाच्या चर्चेला तुमच्यासोबत तुमचे नेते बसायचे. कोण? म्हणजे मला खरंच कीव येते आता. भारतीय जनता पक्षाची, ज्याला मी भाडकाऊ जनता पक्ष म्हणतो किंवा भेकड जनता पार्टी म्हणतो, त्यांची मला आता कीव येते. अरे तुमच्यासोबत आम्ही होतो, आता तुमचं काय झालंय की सगळं बदनाम. म्हणजे मी मागे सांगितलं ना की त्यांची माणसं फिरतात, मग एकेकाने घेऊन जातात. मग त्यांचं एक मंडळ बसतं. हा माणूस आणलाय, किती कोटीचा घोटाळा केलाय, यांनी 5 कोटीचा केलाय, चल रे त्याला कोणतरी फालतू रस्त्यावरची लोक घेऊन जा. यांनी किती केलेला आहे? यांनी 100 कोटीचा केलेला आहे. ठीक आहे, जरा बाजूला घे. यांनी किती कोटीचा केलाय? 500 कोटीचा केलेला आहे. हा जरा या बाजूला घे. यांनी कितीचा केलाय? 70,000 कोटी. अरे ये तुला मांडीवर घेतो. म्हणजे जेवढा घोटाळा मोठा तेवढा मान मोठा. बरं 70,000 कोटीचा घोटाळा कोणी केला? मोदी. आणि ज्यांनी घोटाळा केला 70,000 कोटीचा, त्याच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या कोणी दिल्या? मग लुटतय कोण? मग लुटालूट तुम्ही करायची, वाटा मला द्यायचा, पण लुटण्याचा डाग हा तुमच्या कपड्यावर पडेल, माझ्या कपड्यावर पडणार नाही. मैं ना खाता हूं, ना खाऊंगा, ना खाने दूंगा, लेकिन तेरे हाथ से. हे असं आहे नाही. टरबुजाचा अरे तुम्ही टरबूज बोलला म्हणून मी टरबूज बोललो, पण मला कोणाबद्दल बोलताय ते माहिती नाहीये बाबा. मी मागे ज्याला फडतूस बोललो होतो तो, मी कलंक बोललो होतो ना, काल पण काहीतरी बोललो तोच का? अरे एवढं माहिती तर मी कशाला बोलू, तुम्हीच बघा ना त्याचं काय ते. ही सगळी वृत्ती जी आहे ना, यांच्या बरोबर त्यांचं जे काय म्हणतायत, ही नीती ही देशाला खड्ड्यात घालणारी नीती आहे. ठीक आहे, या निवडणुकीमध्ये धार्मिक प्रचार आम्ही करत नाही, पण तुम्ही जे काही करता आहात ते देशाला खड्ड्यात घालणार आहे. मी गाडीतून उतरताना एक वक्ता कोण बोलवते ते मुकुलजी तुम्ही पण बोललात, अरविंद केजरीवालला अटक केली, हेमंत सोरेनला अटक केली.
मग तुमच्याकडे जे आले होते आमच्या पलीकडच्या ज्या खासदार ताई, त्यांच्यावरची चौकशी का थांबली? त्यांच्यावरची चौकशी का थांबली? मला मोदीजींना सांगायचं आहे, मोदीजी जरा थांब ना, थांब जरा थांबा. मोदीजी, तुम्ही जे भ्रष्टाचार म्हणून सगळीकडे गावोगावी ओरडत फिरतात, तुम्हाला ज्या आमच्या गद्दार ताईंनी राखी बांधली, ती राखी बांधणारी तुमच्या पक्षात का आली? आणि दुसरी एक म्हण आहे की हातच्या कंकणाला आरसा कशाला? तर तुमच्या हातात जी राखी बांधले ना, तीच तुम्हाला भ्रष्टाचाराचा आरसा दाखवते. मग तिच्यावरची चौकशी बंद. पण केजरीवाल तुमच्याकडे येत नाही, हेमंत सोरेन तुमचं ऐकत नाही, संजय राऊत तुमचं ऐकत नाही, म्हणून तुम्ही त्याला तुरुंगात टाकणार. तुमच्याकडे आल्यानंतर सगळ्यांना सगळं काय ते दिवाळीत लावतात ना, उठणं बिटणं घालून, स्वतः दुधाची आंघोळ घालून आपल्या बाजूला बसवायचं. म्हणजे आणखीन एक त्या पलीकडच्या विदर्भातले तुम्हाला माहिती असेल, प्रफुल्ल पटेल माहिती आहेत ना, त्यांच्यावरती आरोप काय केले होते? मी स्वतः त्याला साक्ष आहे. 2019च्या मुंबईच्या सभेत स्वतः पंतप्रधान बोलले होते, कुछ लोग मिर्ची का व्यवहार करते हैं और कुछ लोग मिर्ची से व्यवहार करते हैं. हा मिर्ची कोण? इक्बाल मिर्ची, जो दाऊदचा हस्ताक. म्हणजे इक्बाल मिर्ची बरोबर ज्यांनी व्यवहार केला त्या प्रफुल्ल पटेलांवरती तुम्ही आरोप केले. पण तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही ज्या विमान खरेदीच्या घोटाळ्यावर आरोप केले होते त्याच्यात क्लीन चिट देऊन टाकली. आणि मिर्ची बरोबर व्यवहार केलेला प्रफुल्ल पटेल, तुम्ही ज्या जनतेसमोर त्याच्यावरती आरोप केले त्या जनतेसमोर तुम्ही त्याला गळ्याभर मिठी मारताय. पंतप्रधानजी, नेमका तुमचा खरा चेहरा कोणता तेच आम्हाला कळत नाहीये, खरंच कळत नाहीये. आणि हा सगळा कारभार जो मी काय तुम्हाला सांगतोय, अरे मी तर सांगतोय, तुम्ही भोगतात. तुम्ही शेतकरी किती आले तिकडे? सगळे शेतकरी आहात ना? मग तुम्ही जे काय मर मारताय, राबताय, अरे जमिनीमधनं कोंब फोडणारी तुम्ही मर्द सगळे सरकारला घाम नाही फोडू शकत? यांना काय वाटतंय? हे काय अजिंक्य आहेत? यांना कोणी हरवू शकत नाही. असेल तुमच्याकडे ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल, पण माझ्या या तमाम मतदारांकडे फक्त एक बोट आहे जे ईव्हीएम मध्ये बटन आमच्या मशालीचं दाबेल आणि तुम्हाला भस्म करून टाकेल. एवढी ताकद तुम्ही तुमच्या ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयची करा, पण या एका बोटाची ताकद या वेळेला हुकुमशानं दाखवावी लागेल. हे जे काय बोंबाबोंब करतायत, मी संपूर्ण अभ्यास करतोय. राज्यामधून जो काय प्रतिसाद मिळतोय, इंडिया आघाडीला प्रतिसाद मिळतोय, तो पाहिल्यानंतर आज यांचे सर्वे काही येऊ द्या, पण आजच्या क्षणाला आपल्या देशामध्ये इंडिया आघाडी 300च्या पेक्षा जास्त जागा जिंकते, हा माझा अंदाज आहे. आणि मला अभिमान आहे की त्या 300 मध्ये माझी बुलढाण्याची सुद्धा जागा आहे. फक्त एक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की ही लढाई वाटते तेवढी सोपी नाहीये. हुकुमशहाला गाडायचंय, हुकुमशाला गाडायचंय. आणि म्हणून हुकुमशाहीच्या विरोधातले एक सुद्धा मत फुटता कामा नये. शेतकऱ्याचे कैवारी आम्ही सुद्धा आहोत. मी कृतीतून दाखवलेलं आहे. आंदोलन हा एक भाग असतो. जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा देखील शिवसेनेने आंदोलन केलं होतं. देता की जाता हे शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी आंदोलन करणारी शिवसेनाच होती. आणि सरकार आल्यानंतर तुम्हाला कर्जमुक्त करणारी सुद्धा आपल्या महाविकास आघाडीचं सरकारच होतं. आणि मी ठरवलं होतं, जर यांनी गद्दारी करून सरकार पाडलं नसतं तर 5 वर्ष पूर्ण होताना शेतकऱ्यांसाठी एक दुसरी काहीतरी चांगली मोठी योजना आणण्याचाही माझा विचार होता. कदाचित परत एकदा तुम्हाला कर्जमुक्तही मी केलं असतं, किंवा अशी काहीतरी एक ठोस योजना आणली असती की ती उगाच जाहीर करून तोंडाच्या वाफा दवडण्यापेक्षा मी तुम्हाला ते करून दाखवलं असतं. आणि म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की ही लढाई आता थेट लढाई झाली पाहिजे. हुकुमशाही विरुद्ध लोकशाही. मध्ये अपक्ष वगैरे कोणी उभे राहतील
त्यांना मत देऊन तुमचं मत वाया घालवू नका, कारण त्या संपूर्ण सरकारमध्ये एखादा माणूस कोणा त्याचं ऐकू शकत नाही. पण जेव्हा तुमचंच सरकार असेल, तुमचं ऐकणारं सरकार असेल, तेव्हा तुम्हाला आणखीन तिसऱ्याची गरज लागणार नाही. आणि मी तुम्हाला बांधील आहे. द्या मोदीजी, तुम्ही गॅरंटी द्या. आणि उद्धव ठाकरे तुम्हाला वचन देतोय, जनतेला वचन देतोय. एका बाजूला उद्धव ठाकरेचं वचन आणि दुसऱ्या बाजूला मोदींची गॅरंटी. शेतकऱ्यांना आणि जनतेने तुम्ही ठरवावं तुमच्या विश्वासाचं काय आहे. मी तुम्हाला वचनबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या हिताचं, सुशिक्षित बेरोजगारांच्या हिताचं, अगदी महिलांच्या सुरक्षिततेचं आणि गरिबांचं सुद्धा हे धोरण नुसतं आखून नाही सांगणार. तर आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर त्या सरकारकडनं महाराष्ट्रामध्ये मी करून घेतल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला वचन देतोय. मग तुम्ही निर्णय घेतलाय पक्का? निशाणी काय नक्की? हा बुलढाणा इकडे मशाल आहे, अकोल्यात काय, अमरावती, यवतमाळ, सगळीकडेच जिथे जिथे आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत, शिवसेनेचा आहे त्याचं मशाल आहे, काँग्रेस आहे त्याचा हात आहे, आणि राष्ट्रवादीचा आहे त्याच्यात तुतारी आहे. म्हणजे हातामध्ये मशाल घेऊन विजयाची तुतारी आपल्याला फुंकायची आहे. आणि मला खात्री आहे की नरेंद्रजी हे सगळे आपले मित्र, मला सगळ्यांना खास धन्यवाद द्यायचे. कारण शेळकेताई तुम्ही, खेडकरताई तुम्ही सुद्धा इच्छुक होतात. पण त्यांच्याशी मी बोलल्यानंतर, या ना इकडे, या 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 सगळे या या यांनी पण इच्छा व्यक्त केली होती. पण हुकुमशाही गाडण्यासाठी मी जो त्यांना शब्द दिला त्याच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी नुसती माघार नाहीच घेतली, महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. म्हणून तुम्हाला दोन्ही तिन्ही ताईंना मनापासून धन्यवाद देतोय. आणि खेडेकरजी, तुम्ही उमेदवार आहात, पण तुम्ही मला सांगायचं किती लाखाच्या मताधिक्याने त्याने निवडून देणार. गद्दाराचं डिपॉझिट जप्त करून आलं पाहिजे, देणार निवडून. सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी थांबायचं आहे, राष्ट्रगीत होणार आहे. कृपया आपण कुठे जाऊ नये. यानंतर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आदरणीय सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील मानतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या आपल्या महाविकास आघाडीच्या प्रचंड महासभेकरता उपस्थित असलेले सर्व राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व त्यांचे पदाधिकारी, मुकुल वासनिक साहेब, त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, त्यानंतर शिवसेना या पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, आपण सर्व मतदार बहुसंख्येनं आपण उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. राष्ट्रगीत. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी आपापल्या जागेवर उभं राहायचंय. एक साथ सावधान. राष्ट्रगीत. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. माता की, भारत माता की, भारत माता की. सर्वांनी आपापल्या घरी जात असताना